दर्शन रात्रीचे किती वाजले आता? आत्ता वाजले आहेत पहाटेचे 4. रात्र संपली, पहाट चालू झाली आणि आता आपण रस्त्यात आहोत. नमस्कार मित्रांनो, पुष्पराज व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज मी आणि माझा मित्र दर्शन आम्ही दोघे चाललो आहोत स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला. कोणत्याही प्री नियोजनच्या शिवाय ठरलेली ट्रिप आहे. दर्शननी मला कॉल केला, आपल्याला दर्शनाला जायचं आहे अक्कलकोटला असं तो बोलला. मीही जास्त विचार न करता हो बोललो. त्यानंतर आम्ही वाशी स्टेशनला भेटायचा प्लॅन केला. वाशी स्टेशनला भेटलो. बराच लेट झाला होता आम्हाला, बराच वेळ झाला होता आम्हाला निघण्यासाठी. वाशी प्लाझा या बस स्टॉपवरून आम्ही पुण्याला जाणारी ही शिवनेरी बस पकडली आहे. आता मी काकांसोबत डिस्कस करतो आहे की पुण्यामधून आम्हाला सोलापूरकडे कसं जाता येईल, किती वाजता बस मिळेल, अक्कलकोटला जायचं असेल तर डायरेक्ट बसेस आहेत का, याची सगळी माहिती आम्ही काकांसोबत बसून घेतो आहे. काका आणि आम्ही 4 प्रवासी, 5च लोक या बसमध्ये आहोत. पूर्ण बस खाली आहे, AC बस आहे. एन्जॉय करतो आहे आम्ही प्रवास. काकांसोबत बरीचशी माहिती घेतो आहे. स्वामींनी जर दर्शनाला बोलवलं असेल तर आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने दर्शनासाठी जात असतो. आता आपण पुण्यामध्ये उतरतो आहे. पुणे स्टेशनला काकांचा निरोप घेऊन मी आणि दर्शन उतरलो आहे. यानंतर दर्शन इन्क्वायरी काउंटरला जाईल आणि इथून पुढे जाणाऱ्या बसेस आहेत का त्याची माहिती घेण्यासाठी तो इन्क्वायरी काउंटरला जातो आहे. काय आम्ही सोलापूरसाठी नाही बस भेटणार आम्हाला. सोलापूरला इथून नसते, स्वारगेटला जावं लागतं. स्वारगेट किती किलोमीटर आहे इथून? इथनं 3 ते 4 किलोमीटर आहे. 4 किलोमीटर दर्शन जावं लागतं आपल्याला. चालतंय, बस थँक्यू. इथं समोर 10 रुपये द्यायची, सिटी बस लागते पलीकडची. ठीक आहे, चालेल, थँक्यू. बघा, सिटी बस स्टॉपच्या शोधात दर्शन आणि मी बाहेर निघालेलो आहे. जर आम्हाला बस मिळाली तर बसनी जाऊ किंवा रिक्षाने आम्ही स्वारगेट बस स्टॉपला जाणार आहे, जेणेकरून आम्हाला सोलापूरला जाणारी बस मिळेल किंवा मग अक्कलकोटला डायरेक्ट बस मिळेल. सिटी बस येण्यासाठी बराच वेळ जाणार होता, त्यामुळे आता आम्ही रिक्षाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला. लकीली आम्हाला मीटरवरती जाणारी रिक्षा मिळाली. आम्ही स्वारगेटला पोचल्यानंतर आम्हाला लगेचच अक्कलकोटला जाणारी महामंडळाची बस मिळाली, ज्याच्या मदतीने आता आम्ही सोलापूरमध्ये पोचलो आहे. या ठिकाणी एक सुंदर असा छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आहे, ज्याचं दर्शन घेत आम्ही सोलापूरमधून निघत आहोत. पुढच्या प्रवासासाठी सोलापूरमधून अक्कलकोटला पोचण्यासाठी सेम बसमधून आम्हाला 1 तास जाणार आहे. 1 तासाच्या प्रवासानंतर आता आम्ही अक्कलकोटमध्ये स्वामी मंदिर परिसराच्या जवळ पोचलेलो आहे. मंदिर परिसराच्या आसपास खूप सारे भाविक दर्शनासाठी आलेले आहेत. उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे, वीकेंड असल्यामुळे खूप सारे लोक स्वामींच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मी फर्स्ट टाईम इथे आलो आहे, त्यामुळे दर्शन हा माझा मेन गाईड आहे. दर्शन जिकडे बोलेल तिकडे जायचं असं करत आम्ही निघालेलो आहे. आता आम्ही एक रूम रेंटवरती घेतलेली आहे, जेणेकरून आम्ही या ठिकाणी फ्रेश होऊ शकतो आणि नंतर दर्शनाला जाऊ शकतो. बेसिक सुविधा असलेली ही रूम आम्हाला खूप जास्त मदतशीर झाली. हे गार्डन आहे की ते गार्डनमध्ये येऊया नंतर. ठीक आहे, आपण नंतर येऊ. महाराजांचा एक उभी मूर्तीचा फोटो आहे, तो घेऊया मग आपण नंतर. श्री स्वामी समर्थ या दोन्ही मूर्त्यांचं दर्शन या अगोदर मी बऱ्याचशा व्हिडिओजद्वारे घेतलेलं आहे. आता साक्षात स्वामींच्या नगरीमध्ये आलेलो आहे, दर्शन घेणार आहे. त्या अगोदर आम्ही भोजनालयात जात आहोत, जेणेकरून आम्ही प्रसादाचा लाभ घेऊ शकू. बरेचसे भाविक या ठिकाणी रांगेत उभे आहेत. संस्थानाने खूप अशी उत्तम सोय केलेली आहे, जेणेकरून भाविकांना प्रसादाचा लाभ घेता येईल. ज्या ठिकाणी मेन भोजन व्यवस्था आहे, या ठिकाणी स्वामींची प्रतिमा लागलेली आहे. त्या प्रतिमेचं दर्शन घेत पालखीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. यानंतर आता आपण मेन मंदिरामध्ये दर्शनासाठी निघणार आहोत. निर्गुण निराकार चैतन्याचा वारा, आधार सकळांचा मायेचा निवारा, विश्वाचा सातबारा तुझ्या मालकीचा, दास मी भोळा फक्त भोई पालखीचा. माझ्या लढिवाळ शब्दांच्या घुटमळती ओळी तुझी कारुण्याच्या चांदण्यांनी
श्री स्वामी समर्थ. खूप असं सुंदर दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी बसण्याचा अनुभव घेतला आणि मग आम्ही नंतर मंदिराच्या बाहेर